नमस्कार, मी नेहा गायकवाड मेरा बरा समाचारमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते. आता आपण आहोत ठाण्यातील शास्त्रीनगर येथे आणि आपण इथं पाहतोय की हे सुद्धा एक वोटिंग बूथ आहे आणि मतदानाचं केंद्र आहे. अनेक मतदार आपल्याला इथे वोट देऊन बाहेर येताना पाहायला मिळत आहेत. आपण तुम्ही माझ्या मागे पाहताय की कशा प्रकारे इथे जे आहे हा जो वोटिंग बूथ आहे आणि इथे सगळे जे वोटर्स आहेत ते वोट देऊन बाहेर येतात. आपण या वोटरांची चर्चा करणार आहोत. आपण इथे पाहतोय की दिव्यांग म्हणा की वृद्ध व्यक्ती म्हणा इथे वोट देऊन येत आहेत बाहेर. आजोबा, आपण वोट केलं का? केले. कसं वाटलं वोट केल्यानंतर? चांगलं वाटलं. कोणत्या मुद्द्यांच्या आधारे आपण वोटिंग केलं? ती काय सांगू शकतो काय कुठे? थँक्यू. आपण उन्नती गार्डन, शास्त्रीनगरचं जे उन्नती गार्डन आहोत त्याच्या बाहेर आता आपण उपस्थित आहोत आणि इथे आपण पाहतोय. नमस्कार मॅडम, आपण वोट केलं का? हो, करून आले. कसं वाटलं वोटिंग केल्यानंतर? मस्त. आपल्या प्रेक्षकांना काय सांगाल जे घरी बसलेत त्यांना कसं वोटिंगसाठी प्रोत्साहन द्याल? हो, सगळ्यांनी येऊन वोटिंग करून जावा. आपला हक्क आहे हा. एक मत म्हणजे त्यांचे मौल्यवान आहे ना आता ते. सगळ्यांनी वोटिंग करून जावा येऊन. दिलं. कसं वाटलं वोट देऊन? छान वाटलं. कुठल्या मुद्द्यांच्या आधारे आपण वोटिंग केले? म्हणजे काय अपेक्षा आहेत सरकारकडनं की या काम व्हायला पाहिजे? साहेब भाभी, महागाई कमी झाली पाहिजे. महागाई मोठी जे तेच तर मेन आहे. आपल्या प्रेक्षकांना कसं आव्हान कराल? म्हणजे जे लोक घरी बसलेत त्यांना वोटिंगसाठी यायला कसं आव्हान कराल? वोटिंग तर केलीच पाहिजे ना. एक ना एक आपला हक्क आहे ना, तो का सोडला पाहिजे? हुआ नहीं अभी तक. मैं अभी देखता ही ऑनलाइन. कौन से मुद्दों के आधार पर क्या सोच के आप वोटिंग करने वाले हो? ऐसा अपन को जो हेल्प करेगा, अपन आम इंसान है, जो हेल्प करेगा उनको ही हम सपोर्ट करेगा. ऐसा है. ठीक आहे, थँक्यू. शांतप्रिय चालू व्यवस्थित चालू. कोणत्या मुद्द्यांच्या आधारे पण वोटिंग केलं? सरकारकडनं काय अपेक्षा आहे जी येईल? जे काम करतील त्यांनाच वोटिंग केलं. थँक्यू. धन्यवाद सर. किस मतलब क्या मुद्दे ध्यान में रख के आप मतलब वोटिंग करना चाहिए? देखो, अपना भारत है ना, अपना एक एक जन का है, तो अपन एक एक जन को इच्छा प्रमाण भारत चलते हैं. तो अपन अपना जो अवकाश दुर्विनियोग करना नहीं चाहिए, विनियोग करना चाहिए. तो उसके अपन करना ही बनते हैं, वो राइट है वो करने का. फिर वो भारत अभी इंडिया में क्या है, 50% ऑफ जन अनक्वालिफाइड है, इलिटरेटेड है. तो वो लोगों को मतदान का वैल्यू मालूम नहीं. 50% ऑफ द जन को थोड़ा मालूम है. तो इसमें 25% जन को बराबर मालूम है. बाकी जन अपना मर्जी से कुछ भी करते, कभी भी कुछ भी करते, एंजॉय करते, वो करते, ये करते, छुट्टी करते. तो वो लोगों को वैल्यू मालूम नहीं है. त्या मुद्द्यांच्या आधारे वोटिंग केलेलं आहे, काय सांगा? हे बघा, सध्या जे महाराष्ट्रामध्ये चालू आहेत 4 वर्षापासून ज्या महाराष्ट्रामध्ये वातावरण जे खराब झालेलं आहे, त्या वातावरण बघून माझ्या मताने मी सुद्धा आणि महाराष्ट्रातल्या जनतेनेसुद्धा याच मताने मतदान केलेलं आहे. कारण महाराष्ट्रातले जे मुद्दे आहेत, कोणते नोकरीचे, व्यवसायाचे, GSTचे किंवा उद्योगधंदे बाहेर जाण्याचे, ते तर मुद्दे आहेत, ते नाकारू शकत नाही. पण त्याच्याबरोबर आपल्या धर्माचा सुद्धा मुद्दा महत्त्वाचा आहे. हां, मग तो धर्माला अनुसरून त्याच्याबरोबर जो लोकल कॅन्डिडेट जो आहे, तो लोकल कॅन्डिडेट कोणते काम करतो. जसं या एरियामध्ये लोकल प्रताप सरनाईक साहेब आहेत. तर सरनाईक साहेबांनी या एरियामध्ये गेले 10 वर्ष डेव्हलपमेंट बऱ्यापैकी केलेली आहे. त्यांच्याकडे जे कामं घेऊन गेलेली आहेत त्यांची सर्व कामे झालेली आहेत. पण एकंदरीत काय वाटतं, कोणाचं पारडं जास्त वजन आहे? नाही, आता ही खिचडी होणार आहे. कारण काही मतं शिंदे गटाला पडणार, काही उद्धव गटाला पडणार, काही मतं राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला पडणार, काही मतं शरद पवार गटाला पडणार आणि BJPला पडणार. ह्याच्यामुळे काय होणार, खिचडीचं सरकार आहे ना महाराष्ट्रामध्ये. पण हे काय झालं, ह्याच्यामुळे आपल्या महाराष्ट्राचं नाव बाकीच्या सर्व राज्यामध्ये खराब झालेलं आहे. या सर्व ज्या गोष्टी घडल्या त्यामुळे जी की राजकीय परंपरा महाराष्ट्रामध्ये कधी नव्हती, ती परंपरा चालू झाली आहे मागच्या 3 वर्षापासून. ती परिस्थिती वाईट वाटते. लोकशाहीचा उत्सव चालू आहे. मोठ्या प्रमाणामध्ये मतदार आहेत, ते मतदानासाठी आलेले आहेत. युवांना कसा संदेश द्याल की ते प्रेरित कसं होतं? युवा पण आता मोठ्या प्रमाणात येत आहेत आणि ह्या वर्षी मला वाटतं 80 ते 90% मतदान झालं पाहिजे आणि होईल. कारण जो 3-4 वर्षाचा जो राग दाटून भरला आहे मतदारांमध्ये, तो आज बाहेर येणार आहे. त्यामुळे हां,
मतदान त्या हिशोबाने हो, लोकशाहीचा उत्सव होणारच आहे. आणि आता 23 तारखेला आपल्याला जग जाहीर होईलच कोणतं सरकार महाराष्ट्रामध्ये येईल. पण माझ्या मताने जे केंद्रामध्ये सरकार असेल ते जर महाराष्ट्रामध्ये असेल तर महाराष्ट्राची प्रगती निश्चित आहे, जे राज ठाकरे साहेब बोलत आहेत. या मताने आम्ही सहमत आहोत. कौन से मुद्दों के आधार पे वोटिंग करना चाहिए, क्या लगता है? महंगाई बहुत है, गरीब लोग को मेडिसिन का भी खर्चा बहुत होता है, दवाखाना वगैरह स्कूल वगैरह बहुत, सैलरी नहीं बढ़ते. अभी माहौल कैसा है राजनीतिक? माहौल तो अभी बोलेगा तो ऐसा है कि माहौल तो ऐसा है, गली में झगड़ा करते वैसे, सच बोलूँ तो मैं वैसा ही है मेरे ख्याल से. अभी इसमें कुछ ये नहीं रहा कि पहले जैसा था करके, पहले कैसा कोई आएगा अब नेता आ रहा है करके. अभी कंपटीशन बहुत है. कंपटीशन तो है बहुत है, पर क्या है गरीब लोग का कोई सोचता नहीं है. आपण चर्चा केली, सगळ्यांचे कुठेतरी मुद्दे हेच आहेत की महंगाई, बेरोजगारी आणि त्याच्यानंतर भ्रष्टाचार. या सगळ्या मुद्द्यांच्या आधारे जे की आहे वोटर्स या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देऊन ते आपलं मतदान करत आहेत. तर अजून आणखी असे वोटर्स आहेत जागरूक वोटर्स, आपण त्यांच्याकडनं सुद्धा चर्चा करणार आहोत. एक एक वोटर्स ज्याप्रमाणे येत आहेत तशा प्रकारे आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. कोणते मुद्दे लक्षात घेऊन मतदान केलं? मुद्दे काय आता बेरोजगारी आहे, परत अन्नधान्य महागले, सगळे भाजीपाला सगळे महागाई वाढली बरेच. बाकी काय याच्यावरच त्याच्यावर मतदान केलं. मग काय वाटतं वातावरण कसं आहे सध्या राजनैतिक? सध्या बघूया आता शिवसेना आहे कोण आहे बघू आता. इकडे धनुष्यबाणाचं असं चाललं आहे, काय आहे ते आपलं काही सांगता येत नाही. कोणत्या मुद्द्यांच्या आधारे मतदान करणार आहात, काय वाटतंय? आता मुद्दे कसं माहिती आहे का, आता ही कोणतंही सरकार घ्या, थोडं चांगलं काम करतं, थोडं बेजारण काम करतं. मग आता मुद्दे कोणते घ्यायचे आहेत? आता लोकांचे मुद्दे महत्त्वाचे म्हणजे कॉन्ट्रॅक्ट सिस्टम, लोकांना पेन्शन नाही आहे, जे चांगले कायदे काढून ते सगळं बंद करायला लागलेत. आणि खाजगीकरणामुळे एक गुलामीची इनडायरेक्टली गुलामीची अवस्था आलेली आहे. तर खाजगीकरण फार डेंजर आहे. तुम्ही सगळं राष्ट्रीयकरण करा, सरकारच्या अंडरमध्ये घ्या. सरकार एकदा एका प्राईम मिनिस्टर म्हटलं होतं की सरकारची जबाबदारी नाही हे काम बघते हे काम बनणं. मग तुम्हाला निवडून कसं द्यायचं? म्हणून बहुतेक मतदार हे संभ्रमित आहेत, कारण का सर्वच एका माचे मनी आहेत. थोडं चांगलं करतात, थोडं वाईट करतात. चांगलंच करा ना तुम्ही, वाईट काय पण मग वातावरण कसं आहे आता राजनीतिक, काय सांगाल? आता वातावरण असं आहे, आता जोपर्यंत विहन मशीन आहे तोपर्यंत सांगू शकत नाही. कारण का आपण जर दिल्लीला असो, आपल्या घरात फॅन असेल, हे असेल आपलं काय AC असेल तर तिथून आपण चालू करू शकतो. हे मॅनमेड आहे, त्यामुळे इथे काय होऊ शकतं. परंतु अजून लोक आपलं जागृत नाही आहे. जागृत नसल्यामुळे आपल्या इतरांनी राज्य केलं आहे. शिवाय तुम्ही नको ते ऐतिहासिक पुरावे खोडायला निघालेत. नवीन नाव धाराशिवचं नाव धाराशिव नाव केलं, उस्मानाबादचं, औरंगाबादचं नाव केलं आहे संभाजीनगर. तुम्ही एक खोटा इतिहास, जो खरा इतिहास तो डावलून खोटा इतिहास द्यायला लागलेत. हे विचारणाऱ्या लोकांना कळतं आहे, पण काय आपण करू शकत नाही. काही असं नाही व्हायला पाहिजे. तुम्हाला करायचं ना, तुम्ही वेगळं नाव तुम्ही द्या ना, नवीन एरिया तयार करून ते द्यायला हवं. तसं होत नाही ताई, कळलं का? त्यामुळे सगळी संभ्रम अवस्था आहे. आता कोण असं आहे का की कोण असा निरपेक्ष आहे, चांगला आहे, स्वच्छ आहे, असं कोणी नाही. कारण प्रत्येकाचे एक आपल्या पूर्ण कुटुंबाने आपलीच माणसं उभी केलेली असतात. एखाद्याने जर वाईट काम केलं तर त्याचे कुटुंब तेच करतात. एका कुटुंबात 4 भाऊ असेल, एखाद्याचं नाव खरवलं तर घराणेशाही मोठ्या प्रमाणामध्ये. घरांशी मोठ्यामध्ये चालले. एकाने जर काम वाईट केलं सगळेच त्यामध्ये मग गुंतलेले असतात. माझं मत असं आहे, तुम्ही समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय यावर तुम्ही आधारित काम करा, संविधानाचं पालन करा. पण तसं होतच नाही. कारण आता एक चंद्रचूडने एक निर्णय घेतला होता की कोर्टामध्ये, जेलमध्ये जे हे आहेत कोण कैदी, त्यांच्या तिथे जातीभेदावर कुठलं काम देतं कामा. हा एक त्यांनी निर्णय चांगला घेतला. परंतु त्यांनी निर्णय कुठला वाईट घेतला की SC STमध्ये उपवर्गीकरण करा, क्रिमिनल लागू करा. का तुम्हाला आणखी ती विभागणी करायची आहे का? तुम्हाला विभागणी करायची आहे का? ते रॉंग आहे ना. सत्तेच्या जीवावर तुम्ही काही करू नका. लोक आपली संयमी आहेत, त्याचा गैरफायदा घ्यायला नाही पाहिजे, असं माझं स्पष्ट मत आहे. तुम्ही समाज तुम्हाला निवडून दिलं आहे, तर समाज हितासाठी तुम्ही काम केलंच पाहिजे. कल्याणाचा मार्ग तुम्ही स्वतः केलंच पाहिजे, तरच तुमचं नाव उज्ज्वल होईल. नाहीतर मग काय विचारून म्हणतात थोडं अर्धं काम केलं चांगलं, अर्धं वाईट, मग तिथे तुम्हाला कोणत्या तरुणी तुम्हाला मापायचा मला सांगा तुम्ही. असं करू नका. एकतर चांगलंच करा पूर्ण, नाही तर करू नका. मग म्हणून आता मतदान केलं, काय सांगाल? म्हणजे कोणते मुद्दे लक्षात घेऊन आपण वोटिंग केलं? बरोबर आपले आहे ते चांगलं केलं, आमच्या साहेबांसाठी केले, आपल्या ठाण्यासाठी मेट्रो आली, सगळ्या गोष्टी, रस्ते, पाणी. राजनैतिक वातावरण कसं आहे सध्या?
एवढं काय खास महाराष्ट्रामध्ये? एवढं आता काय सांगायचं, तुम्हाला तर माहितीच आहे. पण कसं आहे की साधं तरी मतदान केलं काय सांगाल? काय सगळं हे चाललं आहे जरा ह्या पक्षातनं त्या पक्षातनं ह्या पक्षात, हे सगळं चुकीचं आहे, हे लोकशाहीला घातक आहे. त्यामुळे जे स्थिर सरकार पाहिजे आपल्याला, त्यासाठी आम्ही महाविकास आघाडीला मत दिले. ज्याप्रमाणे आपण पाहतोय की आज आपण आलो होतो की उन्नती गार्डनच्या मैदानाच्या इथे जो बूथ आहे, इलेक्शन बूथ मतदार केंद्र आहे, या केंद्राच्या इथे आपण बाहेर आहोत. आणि आपण पाहिलं की कशा प्रकारे हे जे तरुणांपासून ते वृद्धांपर्यंत सगळे जणांनी वोटिंग केलेलं आहे. आणि ज्या ज्या मुद्द्यांवर वोटिंग केलेलं आहे त्या मुद्द्यांवर आपण त्यांच्याशी चर्चा केली. आणि एकंदरीत जसं वातावरण पाहता की कोणाचं सरकार येईल हे निश्चित स्वरूपाने सांगता येत नाही आहे, परंतु जे अपक्ष आहेत त्यांना जास्त प्राधान्य द्यावं असं सगळ्यांचंच मत आहे, जेणेकरून काहीतरी नवीन कोणाला तरी चान्स देता येईल आणि नवीन काहीतरी डेव्हलपमेंट होईल. आणि अशाच नवीन अपडेटसाठी आपल्यासोबत जोडून राहा. नेहा गायकवाड, मेरा भारत समाचार, ठाणे.